तर हॅलो मित्रांनो, कसे काय, बरे आहे का? 2-3 दिवस झालो तब्येतच खराब आहे, तर त्यामुळं ना जास्त व्हिडिओ पण टाकता येणं झाले. तर आज जरा उठून तर तरी आलो, दवाखान्यात बिनं जाऊन आलो, गोळ्या बिळ्या चालू होते जरा. तर जरा ना आता चला काहीतरी बनवले पूजानं, आज लय भूक लागली होती. थोडासा लेट झालोय. पूजा अयो सँडविच येतोय. व्हिडिओ बघितलेला दिसतोय मागचा सँडविचचा माझा. आज मी तुम्हाला खायला घालते. ओ व्हेरी नाईस व्हेरी नाईस. तब्येतीतून खराब करू नको झालं परत. तर खराब होते बाय. तर आता सँडविच बनवायचं चाललेलं आहे. तर आता सँडविच बनते कसं ते बघा. मागच्या व्हिडिओ ज्यांनी बघितला त्यांनी पण बघा. मागच्या वेळेस पूजाने नाही बनवलं, मी बनवलं होतं. आज पूजा बनवते. तर बघा पूजा ते काय लावले ब्रेडला. घरगुती चटणी. आता हे ना हां सॉस लावते. बरं सॉस मधलं ती चटणी, हिरवी चटणी हा घरगुती. आणि बाहेरनं सॉस आणलेला तो विकत. हा बर तो. आता हे सगळं लावून घ्यायचं. एक बनवले वाटते. एक इकडे बनवून ठेवले तिला. हा ते तुम्हाला खाण्यासाठी ठेवलं. हा तर मित्रांना पण सांग ना कसं बनवते ते, आहे की नाही. लावायचं मेवनीज आहे का ते. हा बर मेवनीज लावायचं तिकडं बघा, आहे का. मेवनीज पण तसं पसरून घ्यायचं आहे ना. हा आणि पुढं काय आता प्रोसेस दाखव जरा. थांबा, हे सगळं असं लावून घ्यायचं व्यवस्थित. सगळीकडे गेलं पाहिजे. नीट तितका हलगर्जीपणा करायचा नाही तुमच्यासारखं. मायासारखा काय बोलू आता, मायासारखा आहे का. आहे का. मग काय तर. व्हिडिओ बघून आलीस का नाही खरं सांग मला. शाटअप. मीच शिकवलं तुम्हाला मागच्या वेळेस. तर मला येतं. हे हिरव्याला काय लावणार आता. ह्याला सांगा तुम्हाला. तुम्ही सांगा मी ह्याला काय लावू. मला माहित नसलं येत करू नको. काकडी लावतील असते माहिती तर कशाला शायनिंग करायची. हे अशा 5 काकड्या लावायच्या. हे 5 पांडव. 5 पांडव. हा तसं 5ला काकड्या लावायच्या. आता इथे 5 टोमॅटोच्या स्लाइड ठेवून द्यायच्या. बर ठेवलं. टोमॅटोचा स्लाइड इकडे पण 5 असे ठेवून द्यायचे. समजलं. ठीक आहे. आणि मध्ये एकाला बसवायचं. मध्ये बसलाय तो. आता काय करणार. ठेवून द्यायचं. ठीक आहे. आता हे ना ह्याच्यावरती असं ठेवून द्यायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे मेयोनेज आहे ते असं ठेवायचं. ठीक आहे. आता हे व्यवस्थित असं. आता ते सगळं एका वेळेत ठेवलं. आता कट करायचं. आता ह्याला कट करायचं. मित्रांनो ज्यांना खायची इच्छा होईल त्यांनी असं बघून घ्या. घरी घरगुती पण ट्राय करा. घरी पण बनवू शकतो. त्याच्यानंतर नाही असं धरायचं आणि कापायचं. आता आमच्या सुरीला धार नाहीये. सुरीला धार नाही त्यामुळे तिने डायरेक्ट दाबलं. नाही एक पण तुकडा निघत नाही, आहे की नाही. आता हे असं धरायचं. परत अशी सुरी ठेवायची आणि परत दोन्ही साईड धरायचं. ठेवते मी. हा बर. हे झालेलं दिसतंय. हे झालेलं दिसतंय. ओके. मी काय म्हणते, गार्निशिंग केलेलं नाहीये मी काय म्हणते असंच ठेवते हे. हा बघा स्टाईल मध्ये लाय बघते. आता मी सॉस टाकून घेतो तरी पण वरनं. बघू जरा कसं लागते. खाऊन बघू का. खाऊ का नको. खाऊ. मी खाऊन बघतो. एक नंबर. खाया सगळ्यांना आता देणार आहे कटिंग करून. केक नाही तो. खाऊन बघा. आता बघू शकता. आता हे सँडविच झालेलं आहे. सँडविच हा बघा. हे असं दोन्ही सगळ्यांवर लावून घ्या. हे पण सँडविच बाहेर लागते. चाय बर दुधाबर पण खाऊ शकता. तर हे मी सध्या खातो आता. हे बघा पप्पा घेऊन जाय देतो सगळ्यांना. मी खातो बाहेर. हा बाहेर खावा. आम्ही जरा अजून बनवून देतो. आता एवढी संपू दे मग नंतर दे. पूर्ण संपू दे. हो संपवा नंतर दुसरे. हो. ह्याला म्हणतात बटर सँडविच आणि ह्याला म्हणतात व्हेज सँडविच. तरी आता खाऊन बघतोय मी सध्या. ते बनतंय ते ना दुधाबर चायबर सगळ्यावर चालते. एक नंबर लागतं. ते तर कोरडं लागतं. पूजा जास्त टाकते. जास्त टाकलं टेस्ट भारी येते. ढोलं घालतो. होऊ दे. मी आता खाऊन घेतोय सगळ्या. एक नंबर आहे. 2 खाल्ली मी. हे आता बटर सँडविच. बटर लावून खाते द्या. पप्पांना बटर साईडला काढा. दुसरं पप्पांना नुसतं ग्रीन चटणी जास्त लावून दे.
हा त्यांना मला चटणी घ्या की प्लेट मध्ये अशी पप्पांना टाकून पहिलं खावा. मला पहिलं पण ते बनवते चल, दुसरं. कट कर मला पाहिजे पहिलं भूक लागली आहे. हा आता याला कट कर. ओके मध्ये हान कट हान. ये बटर सँडविच ह्याला साईडला काढतो. ये आता इकडून पण कट कर धार कर. कसं हे बघा हे बटर सँडविच असते. हे चाय बर पण खाऊ शकता. हा हे मी पण खाणार. नाही बघ किती भारी लागतं. धरा होता त्यांना हे किती भारी लागतं. बटरचं इधर द्या. तू खा. मला नको. हा बटरचं फटके दे. कसं दे. हे खा मधला का बघ हा नको मा साईडचं घाललं एवढं कसं हाय फटके दे. धरा की त्यांना द्या. समाज झालं देतो. तर मित्रांनो आता झालेलं आहे हे बटरचं. हे अवघड आहे तुमचं खरंच. बटरचं झालं. आता व्हिडिओ इथे एंड करतो. खातो. तब्येत जरा तर बरी झाली जराशी. आज नव्हती अंगात. आता खातो. बाय बाय भेटू. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.